नमस्कार. सेकंड ब्लॉग. तर मी दुकानात आली, त्याच्यानंतर मी आता चालले मार्केटमध्ये. ओके, तर मार्केटमध्ये तुम्हाला सुद्धा घेऊन चालते. तर काल माझ्या हजबंडनी माझ्या मुलग्यासाठी कपडे आणले होते ओणमसाठी घालण्यासाठी, पण त्याला ती पॅन्टच येत नव्हती, तर ते चेंज करायचं होतं मला, म्हणून मी मार्केटमध्ये गेली. तर त्या टायमिंगमध्ये तिथे खेळ झाले शाळेमध्ये. तर मी अप्पम करायची जे भांडं आहे ना त्याच्याविषयी चौकशी केली. तर इथे 900 रुपयेपासून स्टार्ट आहे. ओके, तर प्रत्येक कंपनीचं वेगवेगळ्या कंपनीप्रमाणे त्याची किंमत आहे. ओके, तर जाता जाता रस्त्याला अशी काही भांडी विकायला होती, म्हणजे इथे मडक्यांमध्ये पण जेवण करतात अजूनसुद्धा. ओके, माशाची कढी ते सगळी अशाच भांड्यांमध्ये करतात. तर त्याच्यानंतर रस्त्याने जाता जाता गुलाबाची फुलं, त्याच्यानंतर फुलांची झाडंसुद्धा विकायला होती 30 रुपयाला एक. त्याच्यानंतर ह्या मिरच्या मी तुम्हाला दाखवल्यात माहीत आहे का, त्यासुद्धा विकायला होत्या, त्यासुद्धा 80 रुपयाला किलो. तर असं काही सेटअप होतं. त्याच्यानंतर मी जाता जाता रस्त्याने ह्या साड्या बघितल्या. तर ह्या सेट साड्या आहेत. तर केरळमध्ये ओणमसाठी अशा साड्या नसतात. त्याच्यानंतर मी आता चालली आहे मोठ्या मार्केटमध्ये जिथे आम्हाला होलसेल रेटमध्ये मिळतं सगळं सामान. तर त्या ठिकाणी गेले. त्याच्यानंतर मला जे घ्यायचं होतं ते सगळं घेतलेलं आहे सामान. तर इथे तांदूळ बघा किती प्रकारमध्ये आहेत. तर हे मट्टा राईसमध्ये सुद्धा भरपूर प्रकार आहेत. ओके, मला वाटते 20 काय 30 प्रकार आहेत त्या तांदळामध्ये. तर हे सगळं मट्टा राईस आहे, उकडं तांदूळ, म्हणजे केरळवाले खातात ते तांदूळ आहे. तर त्याच्यानंतर मला जायचं होतं भाजी मार्केटमध्ये. म्हणजे भाजी मार्केटमध्ये मला जास्त काही घ्यायचं नव्हतं, फक्त मला हिरव्या मिरच्या घ्यायच्या होत्या, कारण की बाकी सगळं सामान माझ्या दुकानात होतं, फक्त हिरव्या मिरच्या संपल्या होत्या, त्या पण घेऊन आली. त्याच्यानंतर मी हे असं काही गाडीवरती सेटअप ठेवलं, म्हणजे मी तांदूळ घेतले होते आणि हे पोतं घेतलं होतं. ओके, तर हे पोतं मला 20 रुपयाला एक पडलं, आम्हाला थोडं पायाखाली घालण्यासाठी दुकानाच्या समोर. त्याच्यानंतर दुकानाकडे आली. त्याच्यानंतर मी शाळेमध्ये गेली. तर शाळेमध्ये गेम सगळे संपलेले होते. ओके, सगळं झालं होतं. त्याच्यानंतर तिकडे गिफ्ट द्यायला चालू होतं मुलांना. तर रांगोळी अशी काही त्यांनी फुलं लावून ती रांगोळी अशी तयार केली होती. तर जिकडे तिकडे सगळीजणं ऊन नाही तिथे उभारली होती. ओके, कारण की गाणी चालू होती, जिकडे तिकडे मुलं डान्स पण करत होती. त्याच्यानंतर जेवण वाढायला चालू केलं होतं, म्हणजे जेवायलाच मी डायरेक्ट गेलो. तर माझं ताट आहे हे. तर ह्याच्यामध्ये इतके काही पदार्थ नाही आहेत, कारण की मी दुसऱ्या पंक्तीला बसली होती. तर पहिल्यांदा मुलांना वाढलेलं, त्याच्यानंतर मुलं काही भाजी पिजी खात नाहीत. तर हे पहिल्यांदा मी व्हिडिओ घेतला होता, म्हणजे एका ताटाचा, त्याच्यामध्ये सगळं काही घातलेलं. त्याच्यानंतर खीर दिली होती. ओके, तर खूप छान झाली होती खीर. तर मी माझ्या मैत्रिणींनी, म्हणजे ज्या कोण माझ्यासोबत होत्या त्यांनी, आम्ही सगळ्यांनी टीचरांना जेवण वाढलं. ओके, तर कारण की सगळ्यात लास्ट टीचरच राहिल्या होत्या. त्याच्यानंतर खूप काही डान्स चालू होता. तर थोड्या टीचर लोक सगळं साफसफाई करत होते, कारण की गव्हर्नमेंट शाळेमध्ये सुद्धा टीचर लोक साफसफाई करतात. ओके, सगळ्याची. तर टीचर लोकच हे सगळं पानं बिनं सगळं जिकडं तिकडं करून व्यवस्थित शाळा स्वच्छ करूनच जातात. तर हे सगळं झाल्यानंतर मी परत दुकानाकडे आले. ओके, कारण की आता मी घरी जाणार. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.